पुढची बातमी पाहूया। राज्यभरात आज केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा म्हणजे सीटीईटीची परीक्षा आहे। या परीक्षेला जाताना परीक्षार्थींना वेगळीच परीक्षा द्यावी लागली। परीक्षा केंद्रात आज जाताना महिलांना चक्क मंगळसूत्र काढून जावं लागलं। आज सकाळी 9:30 ते 12 या वेळेत ही परीक्षा होती। तत्पूर्वी सकाळी 7 वाजता रिपोर्टिंग टाइम असताना प्रत्येक परीक्षार्थीला परीक्षा केंद्रात जाताना त्यांना कसून चौकशीला सामोरं जावं लागत होतं। यात कुठलाही धातू किंवा तत्सम साहित्य सोबत घेऊन जाऊ नका असं त्यांना प्रवेशद्वारावरच सांगण्यात आलं। महिलांच्या गळ्यातील मंगळसूत्र, दागिने काढण्याच्याही सूचना करण्यात आल्या। त्याशिवाय परीक्षेला जाता येणार नाही असंही स्पष्ट करण्यात आलं। त्यामुळे मंगळसूत्रासह अंगावरचे सगळे दागिने महिला परीक्षार्थींना काढावे लागले। छत्रपती संभाजीनगर शहरातील अनेक परीक्षा केंद्रांवर हा प्रकार घडला। त्यामुळे अनेक महिलांची परीक्षा केंद्रात जाताना अडचण झाली। काहींच्या सोबत नातेवाईक होते, त्यांनी नातेवाईकांकडे आपलं सोनं सोपवलं, मंगळसूत्र दिलं, मात्र काहींची मोठी अडचण झाली। दरम्यान राज्यात हिंदुत्ववादी सरकार आहे असं स्वतःला हिंदुत्ववादी सरकार म्हणून घेणारं सरकार आहे आणि त्यांच्याच राज्यात महिलांना मंगळसूत्र काढून ठेवावं लागलं अशी टीका अंबादास दानवेंनी केली। अटी शर्ती दागदागिने मोबाईल मी समजू शकतो, परंतु महिलांच्या गळ्यातील मंगळसूत्र सुद्धा उतरवायला लावलेलं आहे। मला असं वाटतं मंगळसूत्र हे दागिना आहेच तो, पण तो काही शोचा दागिना नाही, तर सौभाग्याचं प्रतीक आहे। हिंदुत्ववादी सरकार आहे असं म्हणतात महाराष्ट्रात आहे, देशामध्ये, आणि मंगळसूत्र उतरवल्याशिवाय परीक्षा देता येणार नाही अशा प्रकारचे परीक्षा केंद्रावर धाकदपटच्या वेगवेगळ्या प्रकारे महिलांना, माता भगिनींना केलेले। मला असं वाटतं याचा निषेध आम्ही करतोय। आणि हे सरकार हिंदुत्ववादी म्हणत असताना मंगळसूत्र, चक्क मंगळसूत्र उतरवायला प्रत्येक ठिकाणी सांगितलं गेले। याची दखल सरकारने त्वरित घ्यावी, संबंधितावर कारवाई करावी।